हाय, हॅलो. कसे आहात? मजेत आहात ना? आणि मजेतच असायला हवे. मी सुवर्णा तुमच्या या नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज आहे संडे आणि आज पिऊच्या पप्पांना पण सुट्टी होती, तर म्हणलं चला कुठेतरी फिरायला जाऊ. खूप दिवसापासून आमचं एकविरा जाण्याचा प्लॅन होता, पण तो काही ना काही कारणामुळे रद्दच व्हायचा. पण म्हणलं विचार केला की चला आज जाऊन येऊ. आणि दरवेळेस कुठं जायचं म्हणलं तर आम्ही ट्रेनने जातो. आज पहिल्या वेळेस आम्ही बाईकने फिरायला जाणार होतो. तसं मला आणि पिऊच्या पप्पांना बाईकवर फिरायला तर खूपच आवडते, पण पिऊ छोटी होती त्यामुळे आम्ही बाईकवर कुठे जातच नव्हतो. पण म्हणलं चला एका दिवशी चालतो, म्हणूनच आम्ही आज बाईकवर फिरायला चाललो होतो. हिरवंगार असं वातावरण होतं चौकरे आणि रस्त्याला पण खूप छान असं वातावरण होतं. खूपच मजा येत होती, म्हणून आम्ही एन्जॉय करत करत असं जात होतो. आणि हा माझा भाऊ आहे, त्याची पण फॅमिली आमच्यासोबत येत होती. त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली म्हणून म्हणजे आम्ही दोन बाईकवर चाललो होतो. आणि सकाळी आम्ही घरून लवकरच निघालो होतो, त्यामुळे मस्त असा डब्बा आणला होता. तोच आम्ही दररोज असणाऱ्या धावपळीच्या कामात सर्वच खूप व्यस्त असतात. म्हणलं चला एका दिवशी फॅमिलीसाठी पण टाईम काढावा, म्हणूनच आम्ही आज फिरायला गेलो होतो. आणि आम्ही घरून जो डबा नेला होता तोच रस्त्याला एका झाडाच्या खालून बसून मस्त असा एन्जॉय केला. खरंच झाडाखाली बसून करण्यात जो सुख आहे ते खूपच छान आहे. मग जेवण वगैरे केलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो आणि फायनली आम्ही पोचलो मंदिरामध्ये तर आज रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती, पण कसंमसं दर्शनाला लाईन लावली आणि दर्शन वगैरे मस्त व्यवस्थित केलं. आणि तिथेच कारले लेणी म्हणून एक प्रसिद्ध लेणी स्थळ पण आहे, त्या लेणी वगैरे पाहिले. त्या लेणीचे तिकीट वगैरे घेतले आणि नंतर सर्व आतमध्ये जाऊन पाहून आले. आणि इथं वरती शिड्या चढून जायचे होते, तर पिऊला पप्पांनी उचलले म्हणून तिला रडू येत होतं, कारण की तिला तिचंच चालायचं होतं, म्हणून तिचे असे नाटकं चालू होते. पण खरंच पुराणकाळातील या लेणीमध्ये खूपच छान असे कोरीव काम केलेले आहे, ते आम्हाला खूपच छान आवडले. सर्व फिरून वगैरे आलो आणि कुठे गेलो म्हणजे फोटो काढणार नाही असं तर होणारच नाही. मग काय, सर्व बघितलं आणि नंतर असे काहीसे फोटोज काढले. फोटोज वगैरे काढले आणि नंतर खूप टाईम झाला होता, म्हणून भूक पण लागली होती. मग हॉटेलमध्ये जाऊन पहिले जेवण केलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. रात्र झाली होती, त्यामुळे थंडगार असा वारा वाहत होता आणि असा आमचा दिवसाचा शेवट केला.